राजपूत conference आहे. will now be मी recorded. जळगाववरनं आहे. माझं वय 42 रनिंग आहे सध्या. मी डी फार्मसी केलेलं आहे आणि माझं मेडिकल शॉप आहे जळगाव जवळून 5 किलोमीटर कुसुंबा गावामध्ये. पूर्वी शेअर मार्केटमध्ये जास्त काही आयडिया नव्हती. थोडंफार जे नॉलेज होतं, काही थोडंफार माहिती होतं, त्या हिशोबाने पूर्वी 2-3 वर्षापूर्वी ट्रेडिंग केली होती. त्याच्यानंतर बंद करून टाकलं होतं काही कारणास्तव. आणि नंतर मग माहिती पडलं मला भावेश सरांकडे, भावेश आमचा मित्रच आहे, आणि चौधरी काकांकडनं माहिती पडलं तुमच्याबद्दल. तुमचे क्लास जॉईन केले. त्यानंतर शेअर मार्केटमधली जी भीती होती आतापर्यंतची, ती जवळजवळ माझी 90% गेलेली आहे आणि मला खूप छान प्रमाणे समजलेलं आहे. मी माझे शॉप चालू असताना सुद्धा अटेंड केलेलं आहे संध्याकाळच्या टायमाला. नंतर मी व्हिडिओ बघून पूर्ण क्लास हे केलेलं आहे, बघितलेलं आहे. त्यामुळं मला खूप प्रमाणात कॉन्फिडन्स आलाय आणि सरांनी खूप छान प्रकारे शिकवलं. त्याबद्दल सरांचं खूप आभारी आहे. ओके, धन्यवाद. करुणा मॅडम, माईक ऑन करा प्लीज. हो सर. माझं नाव करुणा भावेश भंगाळे. माझं क्वालिफिकेशन बी कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि माझं एज सध्या रनिंग 33 आणि मी काही कारणास्तव जॉब करू शकत नाही. त्याच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी शशिकांत काकांकडून कळालं आणि आम्ही निर्णय घेतला की हो आम्हाला करायचंय हे. मग आम्ही क्लास केल्यानंतर आम्हाला सुरुवातीला त्या शेअर मार्केट बद्दल, इंट्राडे बद्दल काहीही माहिती नव्हतं. पण जसं जसं तुम्ही शिकवत गेले तसं तसं आम्हाला कळत गेलं की शेअर मार्केटमध्ये कसं करायचं, काय करायचं, ट्रेड कसा घ्यायचा, कधी एंट्री करायची, कधी एक्झिट करायचा, ट्रेड कसा सिलेक्ट करायचा, हे सगळं. आणि आता फुल्ली कॉन्फिडंटली आम्ही करू शकतो ट्रेडिंग. आणि क्लास एकदम बेस्ट आहे. सरांचं शिकवणंही खूप सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. ठीक, धन्यवाद. प्रमोद सर. नमस्कार सर, मी डॉक्टर प्रमोद सोनवणे, जळगाव येथील राहणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहे मी. माझं वय 42 आहे. मी मागील महिन्यात कुलकर्णी सरांचा ट्रेडिंग क्लास जॉईन केला. त्यामध्ये मला टेक्निकल नॉलेज, फंडामेंटल नॉलेज शेअर मार्केटचं मिळालं. सोबत इंट्राडे ट्रेडिंग, त्यासोबत स्टॉप लॉस, रिस्क मॅनेजमेंट सारखे टॉपिक शिकायला मिळाले. कुलकर्णी सरांनी आमच्यावरती खूप मेहनत घेतली. आमच्यापेक्षा जास्त मेहनत कुलकर्णी सरांची होती आणि यामुळे आमचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला आहे. याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे. आम्हाला खूप चांगलं नॉलेज दिलं सर. धन्यवाद. ठीक आहे. ओके, पुंडलिक सर, माईक ऑन करा प्लीज. माझं नाव पुंडलिक बबन बनकर, राहणार सासवड. डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मी रिटायरमेंट घेतलेली, आता रनिंग 55 वय चालू आहे माझं. आणि पहिले थोडंफार इंट्राडे वगैरे करत होतो, पण आता जे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले सगळे आणि सरांच्याकडून जे शिकायला मिळालं, बेसिक कन्सेप्ट असेल, सपोर्ट रेजिस्टन्स असेल, रिस्क मॅनेजमेंट असेल, तर त्याच्यामुळे आता कॉन्फिडन्स वाढला चांगला बऱ्यापैकी. आणि आता जो तुम्ही चार्ट वगैरे आता झाला आपला आज क्लासमध्ये, त्याच्यामुळे आणखी कॉन्फिडन्स वाढला. आणि जे जो शेअर मार्केट करत बघायचा जो दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हपणा चांगला आणि कॉन्फिडन्स वाढला चांगला. ओके, त्यासाठी कुलकर्णी सरांचं खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू सर. हा, राखी. हा, माईक ऑन कर राखी. माझं नाव राखी कुंडलिक बनकर. मी सासवडमध्ये राहते. माझं रनिंग वय 21 आहे आणि मी कॉलेज स्टुडंट आहे, फर्स्ट इयर BCom ला. आणि जेव्हा क्लास सुरू करायचा असं ठरलं, त्यावेळी इंट्राडे किंवा ट्रेडिंग ह्याच्याबद्दल मला 1%ही काय माहिती नव्हतं की नक्की कसं असेल, काय असेल, नक्की त्याच्यात करतात का, ह्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. जसं हळूहळू सरांनी शिकवायला सुरुवात केली, हळूहळू
पुढं समजायला लागलं की कसं असतं ट्रेडिंग, काय असतं, तशी थोडी भीती वाटायची. पण आता जसं शेवट आलाय, जसं सिक्रेट ट्रेडिंग प्लॅन ओपन झाला, तिथून पुढं ती भीती बऱ्यापैकी कमी झाली की हा माझ्याकडनं होऊ शकतं, मी करू शकते. हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी थँक्यू. ओके, धन्यवाद. कुलकर्णी सर, मागच्या वेळेस जे तुम्हाला ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये थोडं अपग्रेड झालं का नाही, बाकी ओव्हरऑल तुमचं मत व्यक्त करा. हो, मी मुळात ही दुसरी बॅच आहे जी अटेंड करतोय. पहिल्या बॅच मध्ये माझ्याकडून काही क्लासेसला अटेंड होणं झालं नव्हतं. तेवढं काही टॉपिक माझ्याकडनं मिस झाले होते. ते टॉपिक पुन्हा रिकव्हर झालेच. त्याचबरोबर पूर्वी शिकलेल्याची उजळणी झाली. शिकवण्याची पद्धत उत्तमच आहे, त्याबाबत काही शंकाच नाही. आणि त्याबरोबर स्वतः ट्रेडिंग प्लॅन मध्ये स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन मार्गदर्शन करून आपल्याबरोबर इतरांचा फायदा करून देण्याची, त्यांना त्यात एक्सपर्ट करण्याची जी तळमळ आहे ती मात्र कुलकर्णी सरांची खूप चांगली आहे. आणि मी पुन्हा मी टेक्निकली या बॅचला रिपीटर आहे. म्हणजे असं समजा की मार्चच्या परीक्षेत अर्धे पेपर दिले म्हणून ऑक्टोबरच्या बॅचला बसलो होतो. आता पुन्हा तरी मी रिपीट करणार आहे, कारण अजूनही मला ती एक्सपर्टाईज अचीव्ह होण्यासाठी काय रिपिटेशन झालं, थोडं रिव्हिजन होते. त्यामुळं आय वुड लव्ह टू रिपीट अगेन आणि तुमच्या बरोबर ट्रेडिंग प्लॅन मध्ये स्वतः ट्रेडिंग करणं आणि तुमच्याकडनं ते कंट्रोल्स शिकणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. थांबायचं कुठं ते कळणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते माझ्याकडनं अजून शिकणं झालेलं नाही पूर्ण. ते शिकायसाठी मी परत येणार आहे. पण डेफिनेटली बाजारात शिकवतो म्हणणारे काय शिकवतात हे आम्ही टेस्टच केलेलं नाही, पण तुम्ही शिकवताय ते उत्तम आहे. आम्हाला थोडं कळायला लागले या क्षेत्रात. याच्यात मी एक नंबरचा झालो असं म्हणणाऱ्यांबाबत माझ्याच मनात शंका आहेत. त्यामुळं सगळेच विद्यार्थी आहेत, जे मिळाले ते रिफाईंड आहे, अधिक त्रास न घेता मिळतंय. नाहीतर तेवढा सर्च मारायला, तेवढं सगळे एक्सपर्टाईज मिळवायला अधिक इन्व्हेस्ट करावं लागला असतं वेळ. त्यामुळे आता मी सरांबरोबर ट्रेडिंगला पण असतो. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. ओके, ठीक आहे, धन्यवाद. तर आता मी 2च मिनिटं घेतो. म्हणजे मी श्रीपाद कुलकर्णी, ही बॅच नंबर आपली 75, म्हणजे अमृत महोत्सवी बॅच म्हणतात ना, ही बॅच टोटल 5 जण मेंबर होते आणि 2 जण रिपीटर होते. अशी 7 जणांची बॅच होती. त्यात एक सांगण्याचं विशेष म्हणजे वडील आणि मुलगी असे एकाच बॅचला फर्स्ट टाइम जॉईन झाले. मिस्टर अँड मिसेस आतापर्यंत बऱ्याच वेळा जॉईन झालेले, पण वडील आणि मुलगी, एक स्टुडंट आणि एक रिटायर्ड पर्सन, तर अशी बॅच म्हणजे जॉईन झालेले होते. त्याचबरोबर कुलकर्णी सर, करुणा मॅडम, म्हणजे यांना रिपीट, त्यांना चांगलंच बऱ्यापैकी, म्हणजे मला असं वाटतंय की बऱ्यापैकी त्यांना कन्सेप्ट पहिल्या वेळेस 50% समजलं असेल, यावेळेस 70-80%. रेणुका ट्रेडर्स मध्ये ही एक फॅसिलिटी आहे की तुम्ही 1 वर्ष तुम्ही कितीही वेळा परत रिपीट जॉईन होऊ शकता. महिन्यातनं एक बॅच असते आणि बाकी रवींद्र सर त्यांचा बिझनेस सांभाळून ते जॉईन करायचे आणि रात्री रेकॉर्डिंग ऐकून दुसऱ्या दिवशी काय अडचण असतील ते विचारायचे. खरोखर त्यांनी पण खूप चांगली मेहनत घेतली. प्रमोद सर, जितेंद्र सर यांनी पण ते ऑफिसमधनं आल्यानंतर डायरेक्ट लॅपटॉप ऑन करून मोबाईलवरती जॉईन व्हायचे. त्यांनी पण महिनाभर खूप चांगली मेहनत घेतली. आता फक्त त्यांना काही जणांना, म्हणजे माझा असा अंदाज आहे, ज्यांचे 1-2 लेक्चर मिस झाले त्यांनी परत ते 2 लेक्चर्स पुढच्या बॅचला, तेवढे 2 लेक्चर जरी अटेंड केले किंवा पूर्ण जरी कोर्स अटेंड केला, प्रमोद सर तुमचे 2 लेक्चर काहीतरी मिस झाले तर तरी चालेल. पुढची बॅच लवकरच चालू होणार आहे. मी आज डेट अनाऊन्स केली आहे. मी 100% अटेंड केलं सर. हा, केले का? मग मला वाटतं जितेंद्र सर नव्हते 1-2 बॅच. तर हा. 19 मार्च पासून चालू होणार आहे लवकरच.
कदाचित प्लस म्हणजे पुढे मागे डेट होईलच, बघूया आपण. हं? आता हा जितेंद्र सर आलेले आहेत, त्यांचा एक रिव्ह्यू ऐकूया. जितेंद्र सर व्हिडिओ ऑन करा प्लीज. जितेंद्र सर, जितेंद्र सर आवाज येतोय? जितेंद्र सर, हॅलो हॅलो. हॅलो. हा बोला, व्हिडिओ ऑन करा सर, व्हिडिओ ऑन करा प्लीज. तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं क्वालिफिकेशन, स्टॉक मार्केट क्लास सुरू होण्याच्या अगोदर स्टॉक मार्केट बद्दल काय वाटत होतं, आता कोर्स कंप्लीट झाल्यावर काय वाटतं, एकंदरीत तुमचं एक 2 मिनिटात रिव्ह्यू द्या. जितेंद्र सर, हा सर. हा व्हिडिओ ऑन करून बोला प्लीज. सर चालू आहे व्हिडिओ? नाही. खाली आहे बघा बटन, मोबाईल वरनं जॉईन आहे ना तुम्ही? हो हो. हा आता झाला बघा. हा सर. हा बोला सर. हा सर, मी जितेंद्र साळुंके. माझं क्वालिफिकेशन म्हणजे MA झालेलं आहे. मी व्हेटरनरी डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला आहे. ओके. आणि मी जळगावला राहतो. हा सर, म्हणजे मी शेअर मार्केटचा क्लास हा फर्स्ट टाइम अटेंड केला है ना. या अगोदर कुठल्याही प्रकारचे मला शेअर मार्केट बद्दल काही नॉलेज थोडंसं होतं, म्हणजे मी कधी क्लास केलेला नाहीये. तर टेक्निकल काही गोष्टी असतील किंवा तो चार्ट अनालिसिसचा असेल, म्हणजे फंडामेंटल अनालिसिसच्या संदर्भात असेल किंवा ते पी रेशो वगैरे बघणे, याचं कुठलंही ज्ञान मला त्या मार्केट बद्दल नव्हतं है ना. आणि क्लास जॉईन केल्यानंतर ही गोष्ट अशी लक्षात आली की शेअर मार्केट मध्ये आपण म्हणजे 90 ते 95% लोक फेल होतात है ना मार्केटिंग मध्ये, लॉस मध्ये जातात. तर ह्या जे टेक्निकल गोष्टीचं नॉलेज आहे ते नॉलेज नसणं यामागचं कारण असू शकतं. आणि प्रॉपर जी प्लॅनिंग पाहिजे बिझनेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा गुंतवणुकीची जी प्लॅनिंग असली पाहिजे, त्याचं नॉलेज नसणं हेही त्याचं कारण असू शकतं. जसं आता क्लासमधून ह्या गोष्टी सर्व माहीत झाल्या, कळाल्या की आपल्याकडे एक कुठला तरी प्लॅन असला पाहिजे. त्या प्लॅननुसार आपण सातत्याने आणि जसं मार्जिनच्या बाबतीत असेल, टॉप लॉसच्या बाबतीत असेल, ते सर्व प्लॅन करून आणि आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना त्या सगळ्या गोष्टी आपण डेली ट्रेडिंगमध्ये त्या वापरल्या पाहिजेत. तर आपण असं तरी पण इतकं हे करून सुद्धा आपण 70% म्हणजे प्रॉफिट किंवा यश आणि 30% फेल्युअर असं गृहीत धरलं तर आपण शेअर मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकतो. यात कुठलीही काही शंका नाहीये. आणि सरांचं ट्रेनिंग घेतल्यानंतर असं एक लक्षात आलं की आपण एक व्यावसायिक ट्रेडर बनू शकतो. या प्लॅनिंग नुसार जर आपण गुंतवणूक करत राहिलो तर आपण एक चांगल्या प्रकारचे ट्रेडिंग आपण करू शकतो. यात काही शंका नाही. ठीक आहे सर. ओके, धन्यवाद सर. तर अशा रीतीने आपण थांबूया. तुम्हाला सर्वांना ट्रेडिंगसाठी बेस्ट लक. रेणुका ट्रेडर्स तर्फे, माझ्यातर्फे सगळ्यांना बेस्ट शुभेच्छा. रोज सोमवार म्हणजे सोमवारपासून उद्यापासून लाईव्ह ट्रेडिंगला जॉईन व्हा. ओके, थांबूया. गुड नाईट, बाय.